कुणाला असं वाटत नाही की आपले केस काळेभोर, दाट, चमकदार, मुलायम असावेत. सगळ्यांनाच वाटतं. अगदी कोणत्याही स्त्रीला असं वाटतं आपले केस अगदी लांब सडकसुद्धा असावेत. आणि प्रत्येक पुरुषाला सुद्धा वाटतं की आपले केस दाट असावेत, चमकदार असावेत, गळू नयेत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत केस अगदी आपले छान असावेत असं सगळ्यांनाच वाटतं. पण आता या केसांसाठी आपल्याला छान अशी काळजी घ्यावी लागते. तर ही काळजी अशी केस होण्यासाठी आपण बाहेरून काही तेल आणतो. आता बाहेरून आणलेल्या तेलामध्ये काही केमिकल्ससुद्धा असू शकतात. असंच तेल आपण घरीसुद्धा अगदी सहज पद्धतीने बनवू शकतो. अगदी थोड्याशा वस्तू आपल्याला गोळा करायला त्रास होतो, पण एकदा जर वस्तू मिळाल्या तर हे तेल करायला काही अवघड नाही. तर तसंच बघा मी काय केलेलं आहे, हे तेल केलेलं आहे बघा आता. पण मी 2 ते 3 दिवस अगोदर हे कोरफड मी माझ्या दारामध्येच कुंडीमध्येच लावलेली होती. तर ती कोरफडीचे मी पान घेतलं. तर 2-3 दिवसापूर्वीच आपल्याला जर तेल करायचं असेल तर अगोदरच ही तयारी करावी लागते. 3 दिवस अगोदर आपण हे कोरफडीचं पान घेऊन त्यामध्ये मेथी टाकून आपण ते मोड आणणार आहोत. तर हे मी 2 ते 3 चमचे मेथी आपण कोरफडीच्या पाण्यामध्ये घालून मी मोड आणण्यासाठी अगोदरच ठेवलेली आहे. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी आता पुन्हा एक पान घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मेथी कशी टाकायची हे मी तुम्हाला दाखवते. तर बघा आता मी ही कोरफड जी आहे त्याचं पान घेतलं आहे. अगदी जास्त गाभा असलेलं पान घ्यायचं आहे. आता त्याचा कडेचा भाग मी काढलेला आहे, काटेरी भाग जो असतो तो काढला आहे. आता त्यामध्ये बघा मी ही 1 चमचा सध्या आता मेथी दाणे घेतलेले आहेत. तर आपल्याला 2 ते 3 चमचे मेथी आपल्याला टाकायची. पण सध्या 1 चमचा मी मेथी तुम्हाला टाकून दाखवते. तर अशा पद्धतीने हे बघा ही मेथी जी आहे तर सगळी पानावरती आपण आता पसरवून टाकायची. आणि हे पुन्हा पान जे आहे हे बंद करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा अगदी पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आणि आता याला दोरा गुंडाळायचा आहे, म्हणजे पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे मेथी त्यातली बाहेर येणार नाही. आणि हे पान जे आहे तर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून कापडामध्ये गुंडाळून गरम जागेवरती हे ठेवून द्यायचं आहे. म्हणजे आपण मटकीला मोड जसं आणतो तशाच पद्धतीने हे चांगले मोड येण्यासाठी आपल्याला गरम जागेवरती ठेवून द्यायचं. तर हे बघा आता मी 2 ते 3 दिवस अगोदरच ही प्रोसेस करून ठेवलेली होती. तर बघा आता मी जवळपास 3 चमचे मी मेथी घेतलेली आहे. आता 3 पानांमध्ये ती टाकून ही आपण गरम जागेवरती ठेवलेली होती. तर मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून पुन्हा एका कापडामध्ये अगदी त्यामध्ये गुंडाळून गरम जागेवर ठेवली होती. हे बघा किती छान अशी काही मेथीला मोड आले आणि ही मेथी जी आहे अशी टम्म फुगलेली आहे. म्हणजेच कोरफडीचा अर्क अगदी त्यामध्ये चांगला उतरलेला आहे. तर आता हे कोरफडीच्या गरासकट ही मेथी जी आहे तर ती मी आता काढून घेते. तर आता 3ही पानांमधली ही मेथी जी आहे तर ती मी सगळी आता काढून घेते. तर थोडंफार जर पानाचा तुकडा वगैरे आला तरीसुद्धा चालेल आणि हे मेथी कोरफडीचा गरसुद्धा त्यामध्ये आला तरीसुद्धा चालतो. कारण आपल्याला कोरफडसुद्धा घ्यायची आहे. तर आता कोरफडीचा गरसुद्धा आपण मेथीबरोबर घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सगळा गर आणि मेथी मी या ताटामध्ये काढून घेते. आता बघा मला ज्या वस्तू मिळालेल्या आहेत त्या वस्तूच आता मी वापरून तेल तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि ज्या वस्तू मला मिळालेल्या नाहीत तर त्या तुम्हाला मी पुढे नावं सांगणारच आहे. तर अशा पद्धतीने आपण जर एकदा तेल जर करून ठेवलं तर अतिशय वर्ष 6 महिनेसुद्धा हे तेल चांगलं राहतं. किंवा आपल्यापासून मुलं जर लांब असतील तर त्यांनाही आपण हे तेल करून आपण त्यांना देऊ शकतो. तर बघा आता ही मी कोरफड आणि मेथी काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने बघा. आता आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे जे मला मिळाले मी ते तुम्हाला दाखवते. आता पहिल्यांदा मी कांदा घेतला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा मी असा कापून घेतला आहे आणि त्यासोबतच कांद्याची टरफलंसुद्धा घेतलेली आहे. आता कांद्यामध्ये सल्फर असतं त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं त्वचेचं आणि केसवाढीला मदत होते. नंतर असं मूठभर मी कढीपत्ता घेतलेला आहे. तर कढीपत्त्यामध्ये बी कॅरोटीन असतं तर ते केस गळण्यापासून आपल्याला वाचवतं. नंतर मी कलोंजी घेतलेली आहे. तर कलोंजी आपल्या
केसांची गुणवत्ता सुधारवते. फॅटी ॲसिड असतं त्यामुळे केसांची वाढसुद्धा चांगली होते. आता आवळा पावडर घेतली, तुम्ही ताजे आवळे घेतले तरीसुद्धा चालतील. आता आवळ्यामध्ये व्हिटॅमिन 3 असतं, गुणधर्म त्यामध्ये चांगले असतात आणि केस वाढीसाठी मदत होते. आता भरपूर असे आपल्याला जास्वंदीची फुलं घ्यायची आहेत. तर फुलं ताजी असली तरी चालतील, सुकलेली असली तरीसुद्धा चालतील. तर भरपूर अशी ही जास्वंदीची मी फुलं घेतलीत. तुम्ही पानंसुद्धा त्याबरोबर घेऊ शकता. आता मी हे देवाला घेतलेली फुलं घेतलेली आहेत, त्यामुळे तीच थोडीशी तुम्हाला सुकलेली दिसतील. आणि आता ही कोरफड जी आहे त्यामध्ये A, C, E विटॅमिन्स असतं, ते सुद्धा केस वाढीला खूप छान मदत करतं. आणि मेथीमध्ये निकोटीन ॲसिड असतं आणि केस त्यामुळे मुलायम होतात. तर हे ज्या वस्तू आहेत एवढ्या मी या घेतलेल्या आहेत. तर अजूनही पुढे मी काही वस्तू त्यामध्ये टाकले, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, कारण एखादी वस्तू तुमच्याकडून स्किप होऊ शकेल. आता बघा आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा घेतलेली आहे मी लोखंडाची कढई. आता हे तेल करण्यासाठी आपल्याला लोखंडाची कढई किंवा तुम्ही वेगळं काही भांडं असेल लोखंडाचं तर ते वापरू शकता, दुसरं कोणतंही वापरू नका. तर लोखंडामुळे सुद्धा या तेलाला अगदी छान असा रंग पण येतो आणि चांगलं तेल तर सुद्धा बनतं. आता हे सगळं आपण कढईत काढून घेतलं आहे आणि आता आपण तेल घेतलेलं आहे मी खोबरेल तेल. तर आता बघा हे जे तेल आहे ते घाण्याचं तेल घेऊ शकता, अगदी शुद्ध तेल तुम्ही खोबरेल तेल कोणतंही घेऊ शकता. आता यामध्ये हे तेल आपण टाकायचं आहे. तर हे तेल जे आहे ते 600 ml आहे, त्यानुसारच हे साहित्य मी घेतलं आहे. तर साहित्य थोडंसं कमी जास्त झालं तरीसुद्धा चालतं आहे. आता ज्या वस्तू मी वापरल्यात तर त्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्याच आहेत. आता ज्या नाही मी घेतलेल्या, मला ज्या मिळालेल्या नाहीत आणि तुम्ही टाकणार असाल तर मी तुम्हाला हे सांगते. आता हे आपण कढई जी आहे तर गॅसवरती मी ठेवलेली आहे. आता ह्यातल्या ज्या वस्तू आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे गॅस चांगला चालू ठेवायचा आहे आणि हलवत आपल्याला ह्या सगळ्या वस्तू कुरकुरीत होईपर्यंत, म्हणजेच त्यातलं जे पाणी आहे तर ते पूर्णतः जाईपर्यंत आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. म्हणजेच हे वर्ष 6 महिने तेल अगदी चांगलं राहतं. तर बघू शकताय तुम्ही, आता हे बघा चांगलं असं हे उकळतं आहे. आता कलरसुद्धा त्याचा बदललेला आहे. आता बघा ज्या वस्तू मी घातलेल्या नाहीत त्या तुम्हाला सांगते. आता यामध्ये तुम्ही वडाच्या पारंब्या घालू शकता, कडुलिंबाची पानं घालू शकता, तुळशीची पानं घालू शकता, परत एखाद्या लिंबाची साल घालू शकता, दुर्वा घालू शकता, मेहंदीची पानं घालू शकता, माक्याची पानं घालू शकता. हे साहित्य तुम्ही अगदी जर घेतलं पानं तर ही त्याची पेस्ट करून तुम्ही या तेलामध्ये सुद्धा उकळवून घेऊ शकता. आता मी या कढईत थंड झाल्यानंतर ही कढई तशीच ठेवलेली आहे तेलासकट. तर 1 दिवस अगदी तसंच ठेवायचं आहे, म्हणजेच अगदी लोखंडाच्या कढईचा अर्कसुद्धा त्यामध्ये उतरला जातो. आणि नंतर आपण आता एखाद्या काचेच्या बरणीत आपण आता हे तेल काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जी बरणी म्हणजे घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण काचेच्या बरणीत जर ठेवलं तर तेल चांगलं भरपूर दिवस छान असं टिकतं. आता ही गाळणीने मी गाळून घेते. तुम्ही कापडाने, अगदी मलमली कापडाने सुद्धा गाळून घेऊ शकता. त्याचा रंग पण बघा तुम्ही, अगदी मस्त काळा आलेला आहे. आपले केस अगदी छान काळेभोरसुद्धा होतात, यामुळे लवकर पांढरे होत नाहीत, केस छान मुलायम होतात, दाट होतात, बेबी हेअर्स येतात आणि मस्त चमकदारसुद्धा होतात. आता मुलं आपल्यापासून जर लांब असतील आणि त्यांना जर ही तेल द्यायचं असेल तर तुम्ही अगदी वर्ष 6 महिन्याचं सुद्धा करून तुम्ही देऊ शकता. तर बघा आता असंच माझ्या पण मुलीने जवळ असताना मी तिची केसांची काळजी घेतली, पण लांब गेल्यानंतर शिक्षणासाठी वगैरे जर लांब गेली तर मी लहानपणापासून हे तेल तिला वापरते म्हटल्यानंतर हे तेल तिला करून देते. आता तिचे पण ते केस जे आहेत, आता केस कट करतात मुली, पण तरीसुद्धा अगदी छान असे हे केस आहेत. तर आता बघा नंतर अगदी आपल्याला जेव्हा हे तेल ठेवून द्यायचं आहे आता, तर त्यामध्ये मी ई विटॅमिन्सच्या 3 ते 4 गोळ्या फोडून त्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि भीमसेनी कापूर जो आहे तो हाताने अगदी चुरगळून त्याची पावडर करून थोडीशी 4-5 त्याचे तुकडे जे आहेत ते त्यामध्ये टाकले. आता हे कापूर जर आपण टाकला तर या तेलाला पण छान असा सुगंधसुद्धा येतो आणि डोक्यात जे आता उवा लिखा होण्याची जी भीती असते तर तीसुद्धा होत नाही. तर बघा असं आपलं केसांना पोषण देणारं आयुर्वेदाचा खजाना असलेलं तेल आपलं तयार झाले. आता हे केसांना कसं लावायचं
तर बघा, आठवड्यातून 2 ते 3 वेळा रात्री झोपताना आपण हे तेल कोमट करायचं आहे आणि कापसाने किंवा हाताच्या मदतीने, एखाद्या कापडाच्या मदतीने अगदी मसाज करत करत हे आपण त्वचेला लावायचं आहे आणि केसांना लावायचं आहे आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी अगदी माइल्ड शॅम्पूनी किंवा शिकेकाईने आपण हे जरासं कोमट, जास्त गरमही नाही असं पाण्याने हे स्वच्छ केस आपण हे धुवून टाकायचे. तर असं जर केलं आठवड्यातून 2 ते 3 वेळा तर हे केस जे आहेत आपले अतिशय छान होतात, चमकदार, अगदी हेअर ग्रोथ होती, त्यांची बेबी हेअर येतात, केस चमकदार मुलायम होतात आणि मस्त असे छान दिसतात सुद्धा. तर केसांचं सौंदर्य वाढवणारं तेल तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार जरी आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.